तर बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरणामध्ये अपडेट आहे। पोर्श कारमधील कॅमेऱ्याने टिपलेलं चित्रीकरण हे तपासलं जाणार आहे। पोलिसांना गुन्ह्याच्या तपासामध्ये याची मदत होणार आहे। कोर्टाकडनं बुधवारी आरोपीचा जामीन रद्द करण्यात आलाय। आरोपीची बाल सुधारगृहामध्ये आता यानंतर रवानगी करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणामध्ये महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। आता जी कार अपघातामध्ये होती त्या पोर्श कारमधल्या चित्रीकरणाचा वापर केला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आता पुढे तपास केला जाईल। त्या कारमधल्या चित्रीकरणाचा अर्थातच या गुन्ह्याच्या तपासामध्ये आता वापर केला जाणार आहे आणि त्यामुळे मदत होणार आहे। कोर्टाकडनं बुधवारी आरोपीचा जामीन रद्द करण्यात आलेला आहे आणि आता सध्या आरोपीची बाल सुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। बालाजी, आत्ता जी ताजी अगदी अपडेट येते या सगळ्या प्रकरणामध्ये ती म्हणजे पोर्श कार जी या अपघातामध्ये वापरण्यात आली होती त्या कारनं जे चित्रीकरण केलेलं आहे त्याचा उपयोग केला जाणार आहे, याच्याविषयी काय अधिक तपशील आहे? की बाल न्याय मंडळाने चार्जशीट दाखल करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि या चार्जशीटमध्ये 1 महिन्याच्या आत करायचंय। त्याला सबळ पुरावे जोडणं गरजेचं आहे। त्यासाठी पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। पुणे पोलिसांवर या सगळ्या तपासामध्ये संशय निर्माण केला जातो, तो संशय दूर करण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करणार आहे। आणि ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी नेमकी परिस्थिती काय होती, जो आरोपी आहे तो कुठल्या अवस्थेत होता, ज्यांना धडक बसली ते कुठल्या अवस्थेत होते आणि या गाडीची नेमकी स्पीड काय होती, हे सगळं त्यामध्ये दिसणार आहे आणि ते पुणे पोलिसांना कोर्टात उपयोगी पडणार आहे। त्यामुळे या गाडीचं चित्रीकरण जे आहे ते आता करण्यात येणार आहे आणि आज किंवा उद्या त्याचं चित्रीकरण पोलिसांच्या ताब्यात येईल, तसे प्रयत्न पोलिसांकडून आता सुरू करण्यात आलेत। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।